नगरपंचायतचा आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे. मनसर नगरपंचायतच्या सभागृहामध्ये 11 वाजता सदर कार्यक्रम सुरू झालेला होता. तर आरक्षण सोडती यांची प्रत्येक प्रभाग हा कुठल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे याचा एक मी गोष्वार आपल्या समोर सांगतोय. प्रभाग क्रमांक 1 हा सर्वसाधारण महिला असेल. प्रभाग क्रमांक 2 हा सुद्धा सर्वसाधारण महिला असेल. प्रभाग क्रमांक 3 हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 6 हे सर्वसाधारण असतील. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 7 हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक 8 हा पुन्हा सर्वसाधारण आहे. प्रभाग क्रमांक 9 हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 हे नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग क्रमांक 12 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. प्रभाग क्रमांक 13 आणि प्रभाग क्रमांक 14 हे सुद्धा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे असतील. आणि उर्वरित प्रभाग क्रमांक 15, 16 आणि 17 हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव असतील. अशा पद्धतीने आरक्षण प्रक्रिया शांततेमध्ये पार पडलेली आहे. सदरची ही काही सर्व माहिती आहे ही उद्या आम्ही लोकांसाठी उपलब्ध करून देतोय, पब्लिश करतोय. उद्यापासून आपण या माहितीवरती म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेवरती जर काही आपले हरकती आक्षेप असतील तर आपण ते मनसर नगरपंचायत कार्यालयामध्ये 13 तारखेपर्यंत सादर करू शकता, 14 तारखेपर्यंत. आणि याबरोबरच आपल्या प्रारूप मतदार याद्या सुद्धा आज आपण पब्लिश केलेल्या आहेत. तर या प्रारूप मतदार याद्या मनसर नगरपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. सदर याद्यांवरती सुद्धा हरकती आक्षेपासाठी 13 तारखेपर्यंतचा वेळ आहे. तर असं पुढील 5 दिवस मतदार याद्यांवरती आणि पुढील 6 दिवस वॉर्ड फॉर्मेशन वरती काही हरकती आक्षेप असतील तर मनसर नगरपंचायत कार्यालयात तसं आपण लेखी कळवावं. धन्यवाद.